शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा दिव्यांग बांधवांच्या मानधनामध्ये वाढ दिव्यांग बांधवांच्या मानधनामध्ये वाढ दिव्यांग बांधवांच्या मानधनामध्ये वाढ अरे दिव्यांग बांधवांच्या मानधनामध्ये वाढ शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा अरे या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय अरे या देवेंद्र फडणवीस सरकारचं करायचं काय अरे या देवेंद्र फडणवीस सरकारचं करायचं काय शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा दिव्यांग बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो दिव्यांग बांधवांच्या मानधनामध्ये वाढ दिव्यांग बांधवांच्या मानधनामध्ये वाढ दिव्यांग बांधवांच्या मानधनामध्ये वाढ शेतकरी एकजुटीचा जय जवान अरे जय जवान जय जवान काँग्रेस पक्ष शेतकरी संघटना असा भारतीय या सर्वांचा पाठिंबा या दिव्यांग बांधवांसाठी आज बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने बच्चूभाऊ कडू पाटील यांच्या आदेशाने दिव्यांग बांधवांचं जे आंदोलन आहे या आंदोलनाला आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी उभाटा गट शेतकरी संघटना आणि अनेक संघटनांनी या आंदोलनाचा पाठिंबा दिला। या आंदोलनाचा एकच उद्देश की अपंग बांधवांचं मानधन वाढ झालं पाहिजे, अपंग बांधवांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने वेळोवेळी पूर्ण केल्या पाहिजे। तसेच शेतकऱ्यांना जे निवडणुकीमध्ये आश्वासन दिलेलं आहे एक कर्जमाफी या शब्दावर अधिवेशनामध्ये तरी या सरकारला शेतकऱ्यांबाबत कुठलीही आस्था दिसून येत नाही। शेतकऱ्यांचे किती प्रश्न आहे, आज तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना खतं मिळत नाही, खतांसाठी वनवन फिरावं लागते, त्यांच्या तक्रारी आमच्याकडे येतात। तालुक्यामधून शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव यांच्यासाठी आज या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि आमच्या महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी दलित युथ पॅन्थरचे आमचे सहकारी आणि समविचारी सर्व संघटनांनी या ठिकाणी या बांधवांना शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। मी सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि दिव्यांग बांधवांच्या ज्या मागण्या आदरणीय बच्चूभाऊंनी सातत्याने मागणी लावून या शासनाला धारेवर धरलं, तशाच शेतकरी बांधवांच्या ज्या मागण्या त्यांनी मांडल्या आणि या महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात शेतमालाचा भाव ठरवायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये ते आंदोलन आदरणीय बच्चूभाऊंनी साऱ्या महाराष्ट्रामध्ये हलवून सोडलेलं आहे। मित्रांनो, ज्या पद्धतीनं शिक्षक बांधवांनी आझाद मैदानावर आंदोलन केलं ते यशस्वी झालं, त्याच पद्धतीनं त्याच धर्तीवर आपण देखील तुम्ही या निमित्ताने विनंती करेल अपंग पुढील बांधवांना की अपंग बांधव दिव्यांग बांधव आणि शेतकरी हा तुम्हाला सर्वांचा एक क्षण आहे जाणार आहोत। या ठिकाणी माझी विनंती असेल शेतकरी संघटनेचे आमचे नेते पुरुषोत्तम दादा आपण दोन शब्द मांडावेत। छत्रपती शिवाजी महाराज की फुले शाहू आंबेडकरांचा उपस्थित या मोर्चासाठी असलेले सर्व शेतकरी बांधव सर्वांना माझी नम्र विनंती आहे की ज्याचा 7/12 नाव असेल तो शेतकरी असेल, तो ओरिजिनल असेल, 24 कॅरेट असेल, त्यानं या फुल्लीवरती येऊन उभं राहावं अशी माझी सर्वांना आग्रहाची नम्र विनंती आहे। एका माणसाचं एका गटाचं मोर्चा नाहीये, सर्व शेतकऱ्यांसाठी हा मोर्चा आहे आणि मोर्चा काढणारा 13 कोटी मधला एकच माणसाला आलाय बच्चूभाऊ कडू। अरे 13 कोटी लोकसंख्या असताना 80% शेतकरी असताना तुम्ही जर एकच माणूस जर शेतकऱ्याकरता झटत असेल तर या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। अरे हा महाराष्ट्र सुरांचा आहे, वीरांचा आहे, मोरांचा आहे, संतांची भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये जर आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना होत असेल तर आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की कमीत कमी एका कुटुंबातून एक व्यक्ती जरी जो मुलीवर आला
तर यांना सर्व आपण पूर्ण सहकार्य करून पूर्ण सक्सेस करू शकतो. अरे हिंदवी स्वराज्य संस्थांची महाराष्ट्राची स्थापना झाली, एकटा माणूस नव्हता, पूर्ण गोळा केले. अरे 750 वर्षाची मोगलांची सत्ता हासिल करून आणि 150 वर्ष इंग्रजांची सत्ता हासिल करून या भारताचा विजय झालेला आहे, एकट्यामुळे झालेला नाहीये. असे अनेक वेळा या देशावरती संकट आल्या, अडचणी आल्या, संघर्ष करावा लागला आणि म्हणून आज आपला देश स्वातंत्र्यामध्ये आज आपण या ठिकाणी चौफुलीवर उभं राहतोय. अन्यथा या चौफुलीवरती तुम्हाला पाय ठेवण्यासाठी जागा नव्हती, अशी हालत आपल्या देशाची होती. म्हणून अशा या भूमीमध्ये ज्या पुरुष जन्माला आले त्या पुरुषांच्यामुळे आपण या ठिकाणी उभं राहतोय आणि म्हणून आज आपल्याला 7-12 कोणासाठी आपण फुकट मागत नाहीये. अरे ज्या गोष्टी मागितल्या नाही तुम्हाला ज्या गोष्टी मागितल्या नाही त्या गोष्टी तुम्ही होऊन दिल्या. तुम्ही स्वार्थ, तुम्ही मच्छीसाठी जाळ काढताय आणि तुम्ही आम्हाला आमच्या